येऊरमधील 200 बांधकामांवर तात्काळ बुलडोझर फिरवून ती जमीनदोस्त करा असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे अधिकारी, धनदांडगे आणि बिल्डर लॉबीचं धाबं दणाणलं असून शहरातील बेकायदा बांधकामांबाबत न्यायालयानं पालिका प्रशासनाला तिसऱ्यांदा झापलं आहे. विशेष म्हणजे 6 महिन्यात अहवाल देखील सादर करण्यास सांगितल्यानं प्रशासनाची भागमभाग सुरू झाली आहे. मुंब्र्यातील खान कंपाऊंडमधील 21 बेकायदा इमारतींवर कारवाईचे आदेश देऊन उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला पहिला मोठा झटका दिला. त्यानंतर दस्तूरखुद्द पालिका आयुक्त सौरभ राव यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आणि प्रशासनानं खान कंपाऊंडमधील सर्व इमारती जमीनदोस्त केल्या. त्यानंतर मागील आठवड्यात याच परिसरातील 11 इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले. यामध्ये 2 स्वतंत्र याचिका येऊरमधील बेकायदा बांधकामांसंदर्भात 2009 साली येऊरमधीलच याचिकाकर्ते बळीराम जाधव यांनी याचिका दाखल केली होती. 2009 पासून ही याचिका न्यायालयात प्रलंबित होती. दरम्यान या याचिकेवर सुनावणी होण्यापूर्वीच याचिकाकर्ते बळीराम जाधव यांचा 6 वर्षांपूर्वी मृत्यू झाला. ही याचिका जेव्हा न्यायालयात दाखल करण्यात आली त्यावेळी ठाणे महापालिकेनं येऊरमध्ये 200 अनधिकृत बांधकामं असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता. दाखल करण्यात आलेल्या उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला आता थेट तिसरा मोठा दणका देत निसर्गरम्य येऊरमधील 200 बेकायदा बांधकामांवर हातोडा टाकण्याचे आदेश दिलेत. सिंधुदुर्ग ते ठाणे या दरम्यानच्या रेल्वे स्थानकातील चहा विक्रेत्यांकडून मापात पाप करत निम्म्याहून कमी चहाची विक्री झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. या चहा विक्रेत्यांवर जिल्हा वैधमापन शास्त्र विभागाकडून कारवाई करत न्यायालयीन खटला देखील दाखल करण्यात आला होता. यानंतर याच पद्धतीनं ग्राहकांची वजनात फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले. याची दखल घेत ग्राहकांना त्यांच्या तक्रारी थेट विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडता याव्यात यासाठी जिल्हा वैधमापन विभागाकडून जनता दरबार उपक्रम हाती घेण्यात येत आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी हा उपक्रम राबवला जाणार आहे. वैधमाप आणि वजन याबाबत ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनानं विविध कायदे व नियम लागू केलेत. वैध नियमन 2009 आणि त्या अंतर्गत नियमानुसार व्यापारी तसंच औद्योगिक आस्थापनांकडे वापरात असलेली वजनं आणि मापं यांची वैधमापनशास्त्र विभागाकडून तपासणी करण्यात येते. मात्र अजूनही अनेक व्यावसायिक ग्राहकांची अनभिज्ञता गोंधळाचा फायदा घेत वजन आणि मापात फसवणूक करत असल्याचं स्पष्ट झाले. अशा प्रकारांवर निर्बंध आणण्यासाठी ग्राहकांनी पुढे येऊन तक्रारी दाखल करणं गरजेचं आहे. जिल्हा प्रशासनाकडून सुरू होणाऱ्या या उपक्रमांमुळे ग्राहकांच्या हक्कांना बळ मिळणार असून अशा गैरप्रवृत्तींच्या मुसक्या आवळण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी हा उपक्रम राबवला जाणार आहे. तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात येत्या 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता हा पहिला जनता दरबार भरवण्यात येईल. ग्राहकांना यावेळी त्यांच्या अनुभवांची, त्रासांची माहिती देण्याची संधी मिळणार असून तत्काळ चौकशी करून संबंधितांवर आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे. फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास वैधमापनशास्त्र विभागानं व्यक्त केलाय. ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरांमध्ये भिंत कोसळण्याच्या घटना सातत्यानं घडत आहेत. या घटनांमध्ये अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशीच एक घटना काल दुपारी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडल्याचं उघडकीस आले. वागळे इस्टेट भागात असलेल्या एका कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली. ही सुरक्षा भिंत कंपनी शेजारी उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर पडली. यामुळे तब्बल 9 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरवर्षी पावसाळ्यात भिंत कोसळणं तसंच वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येतात. यासाठी ठाणे महापालिकेकडून धोकादायक इमारती, वृक्ष यांची यादी तयार केली जाते. मात्र अनेक वेळेला त्यावर त्वरित कारवाई होत नाही. अनेक भिंती जुन्या असून त्यांची देखभाल केली जात नाही. परिणामी पावसाचं पाणी भिंतींमध्ये झिरपून त्यांची संरचना कमकुवत होते आणि कोसळण्याचं प्रमाण वाढतं.
काल दुपारी 11:30 वाजण्याच्या सुमारास वागळे स्टेट भागातील रामनगर परिसरात असलेल्या बॉम्बे ट्रान्सपोर्ट या कंपनीच्या सुरक्षा भिंतीचं काम सुरू होतं. या कंपनीची भिंत अंदाजे 95 फूट लांब आणि 12 फूट उंच होती. या सुरक्षा भिंतीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर परिसरातील नागरिक वाहनं उभी करतात. अशाच प्रकारे बुधवारी नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहनं उभी केली होती. मात्र कंपनीच्या सुरक्षा भिंतीचं काम सुरू असताना कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांवर कोसळली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी तब्बल 9 वाहनांचे या घटनेत नुकसान झाले. यामध्ये 7 दुचाकी आणि 2 रिक्षांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच श्रीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, वागळे प्रभाग समितीचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घडलेल्या घटनेच्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीनं धोकापट्टी लावून बॅरिकेडिंग करण्यात आले. खरं म्हणजे हा अपघात आहे. अपघात झाल्यानंतर प्रथम जे फायर ब्रिगेड असेल, MSCB असेल, आपत्कालीन विभाग असेल, या सगळ्यांना सुरुवातीला आम्ही ताबडतोब बोलवलं. तर ते आले माहिती पडल्यानुसार. आणि जे नुकसान झालं आहे तर नागरिकांच्या वतीने नागरिकांकडनं आम्ही आणणार. नागरिकांची जी अपेक्षा आहे की त्यांना साधी त्यांची इच्छा आहे की त्यांची जी रिक्षा गेली ती मिळावी. साधा विषय की त्यांचं पोटच त्याच्यावर आहे. त्यामुळे त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा नाहीत. आमचे हे मिळालं म्हणून आम्हाला 2 रिक्षा द्या असं काही नाहीये. एक रिक्षा आमची गेली त्याच्यावर आमचं पोट चालतं. गाडीला गाडी द्या एवढंच मागणी आहे. आणि नाही दिलं तर मग काही ना काही पुढे आंदोलन करावंच लागणार. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यासह 7 हिंदूंना जाणून बुजून अडकवून तब्बल 17 वर्ष त्रास देण्याचं काम काँग्रेसनं केलं. भगवा दहशतवादाचा रंग देऊन मतांचं राजकारण करणाऱ्या काँग्रेसनं हिंदूंची जाहीर माफी मागावी अशा शब्दात शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर घाणाघाती टीका केली. NIA कोर्टाच्या निकालानं आज हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला आहे. गर्व से कहो हम हिंदू ही घोषणा आता 100 पट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल यात शंका नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. NIA कोर्टानं मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसच्या हिंदूविरोधी राजकारणाचा बुरखा फाडला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 17 वर्षाच्या प्रदीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील 7 जणांची विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्याचं सांगितलं. न्यायाला उशीर झाला हे खरं आहे, परंतु सत्य कधीही पराजित होत नसतं हे पुन्हा एक वार सिद्ध झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मालेगावच्या बॉम्बस्फोटाप्रकरणी खोटे आरोप करून तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला होता. कारण आपली बाजू न्यायाची आहे याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता, असंही त्यांनी सांगितलं. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आदी 7 जणांना या आरोपामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही. हिंदू कधीही देशविरोधी कृत्य करू शकत नाहीत, कारण देशभक्ती हे हिंदू धर्मीयांसाठी धर्मकार्यच असतं, असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. हिंदू दहशतवाद नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी व्यवस्थेत आणला. यासारख्या धादांत खोटेपणाचे त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहे, अशी घाणाघाती टीकाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. एक काळकुट्ट पर्व आज संपलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. हिंदू सहिष्णू असतो, मात्र भगवा दहशतवादाचा रंग देऊन काँग्रेसनं राजकारण केलं, अशी टीकाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना तब्बल 6 वर्षांनंतर होणाऱ्या वर्षा मॅरेथॉनचा खर्च प्रशासनाला परवडण्याचा झाला आहे. या मॅरेथॉनसाठी 1.5 कोटींचा खर्च असून पालिकेचं बजेट फक्त 30 लाखांचं आहे. त्यामुळे प्रायोजक शोधण्यासाठी अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली आहे. ठाणे महापालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात येत असलेली ठाणे वर्षा मॅरेथॉन ही गेल्या 6 वर्षांपासून घेण्यात आली नव्हती.
यंदाची मॅरेथॉन स्पर्धा 10 ऑगस्ट रोजी होणार आहे. महासभा अस्तित्वात नसल्यानं वर्षा मॅरेथॉन असं नाव ठेवण्यात आलं असून या स्पर्धेत तब्बल 10,38,900 रुपयांची पारितोषिकं, चषक आणि पदकं जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये देशविदेशातील तसंच विविध राज्यातील मॅरेथॉनपटूंसह ठाणेकर धावणार आहेत. यंदाची 31वी वर्षा मॅरेथॉन ही 6 वर्षाच्या खंडानंतर प्रतिष्ठतेची करण्यात आली आहे. दरम्यान आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही स्पर्धा झालीच पाहिजे असा घाट एका राजकीय नेत्यानं घातला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान लाखोंच्या बक्षिसासाठी मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना जुंपलं असल्याचं समोर आले. गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं कोणत्याही गोष्टींवर खर्च करताना पालिका प्रशासनाला हात आखडता घ्यावा लागतोय. मॅरेथॉन स्पर्धेसाठी 30 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हे 30 लाख बक्षिसापोटीच खर्च होण्याची शक्यता आहे, तर इतर सर्व खर्च मिळून 1.25 कोटींपर्यंत खर्च जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेसाठी होणारा सर्व खर्च प्रायोजकांच्या माध्यमातून गोळा करण्यासाठी पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वस्वी प्रायोजकांवरच अवलंबून राहावं लागणार आहे.